कोपरगाव शहरालगतच्या नगर मनमाड महामार्गावरील साईदाम पाटीजवळ सोमवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात कुस्ती स्पर्धेत सहभागी होऊन परतणाऱ्या तरुणाचा मृत्यू झाला असून तिघे जखमी झाले आहेत. कंटेनरने मागून दिलेल्या जोरदार धडकेत हा अपघात घडला. येवला येथील रितेश सुनील भुसे वय 25 यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार ते मित्रांसह काणेगाव येथे कुस्ती स्पर्धेसाठी गेले होते. स्पर्धा आटपून रात्री सुमारे 9 वाजेच्या सुमारास मोटारसायकलवरून येवला येथे परत येत असताना साईधाम पाटीजवळ त्यांच्या दुचाकीला तसेच सोबत असलेल्या दुसऱ्या दुचाकीला मागून येणाऱ्या कंटेनरने धडक दिली. या अपघातात रितेश भुसे व त्यांचा मित्र शुभम सुकाशे जखमी झाले तर दुसऱ्या दुचाकी स्वारालाही दुखापत झाली. मात्र रोहन रवींद्र पगारे वय वर्ष 20 राहणार येवला यांच्या अंगावरून कंटेनरचे चाक गेल्याने तो गंभीर जखमी झाला होता. घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी तात्काळ कंटेनर थांबवून जखमींना रुग्णवाहिकेद्वारे ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर रोहन पगारे यास मृत घोषित केले. दरम्यान अपघात करणाऱ्या कंटेनरचा क्रमांक HR 38 AD 0836 असल्याचे समोर आले असून चालक तौफिक खान शेर खान वय वर्ष 30 राहणार पिपरसाना तालुका गोहद जिल्हा भिंड मध्य प्रदेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अपघातानंतर चालक फरार झाल्याचेही सांगण्यात आले. या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात निष्काळजीपणे वाहन चालवून अपघात घडवल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान ज्या ठिकाणी अपघात झाला त्या ठिकाणी रस्ता अत्यंत अरुंद असल्याने 2 मोठ्या वाहनांना एकाच वेळी जाणे कठीण होते. त्यामुळे या परिसरात अपघातांची शक्यता कायम असल्याची नागरिकांची तक्रार असून रस्ता रुंदीकरणाची मागणी पुन्हा जोर धरत आहे.